श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुला निराश करणार नाही आणि तुला एकटे देखील सोडणार नाही. तू जर या संदेशापर्यंत आला आहेस आणि या संदेशाला संपूर्ण ऐकण्याची तुझी तयारी आहे, तर मी तुला एक माझा चमत्कार आणि एक आशीर्वाद देऊ इच्छितो. त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो. माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी या 2 दिवसानंतर एक मोठा आर्थिक चमत्कार होणार आहे. त्यासाठी तू तयारी दाखव आणि सज्ज राहा. ते जेव्हा तुझ्याकडे येईल तेव्हा तुला काही संकेत देखील प्राप्त होतील. बाळा, जर तुझा विश्वास आहे की माझे चमत्कार तुझ्या जीवनात येत आहेत, माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात येत आहे, तर ते सर्व काही स्वीकारण्यासाठी तुझ्या मनाचीही तयारी ठेव. बाळा, जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करता तेव्हा मी तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत असतो. तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या मनातील त्या नकारात्मक भावना, ते नकारात्मक विचार देखील मी जाणतो आणि ते तुमच्यातून दूर करण्यासाठी मी तुम्हाला या संदेशाची योजना करून भेटायला येत आहे. बाळा, जर तू विश्वासाने आणि संपूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकण्यात यशस्वी झालास तर माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या कार्यांमध्ये येणाऱ्या बाधा टाळतील. तुझ्याकडे येणारे सुख लवकरात लवकर तुला प्राप्त होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र संदेश आपल्या मनाने आणि श्रद्धेने ऐकेल, त्याला 24 तासात माझे खूप मोठे आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्याच्या मनातली एक जी सुप्त इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल. बाळा, मी आज तुमच्यासाठीच इथे उपस्थित आहे. तू जर त्या प्रेमासाठी माझ्याकडे प्रार्थना करू इच्छितो तर तुला ते तुझे प्रेम नक्कीच प्राप्त होईल. तुम्ही ज्या ठिकाणाहून आजपर्यंत आशा सोडली होतीस त्याच ठिकाणाहून तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला आता ते सर्व काही परत मिळणार आहे. बाळा, तू माझा भाग्यशाली आणि प्रिय बाळ आहेस. तुला असे वाटत होते की ते माझ्या हातून निसटले आहे, ते तुझ्या हातून निघून गेले आहे, पण त्याच वेळेला माझा एक चमत्कार तुमचे ते कित्येक दिवसाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणारे ठरणार आहे. बाळा, मला माहीत आहे की तुम्ही काय अपेक्षा करत आहात, काय इच्छा मागत आहात. देव म्हणतात, लवकरच बाळा, तुझ्या घरी एक उत्साह करण्यात येईल, एक आनंद तुझ्या घरी येणार आहे. त्या आनंदाच्या बातमीसाठी, आनंदासाठी तूही लगबगीने तयारीला लागणार आहेस. बाळा, जेव्हा तू हे सर्व काही आनंद प्राप्त करशील त्याआधी माझे संकेत तुला प्राप्त होतील. जेव्हा संकेत मिळतील त्यानंतर तुझ्या मनात ती गाठ बांध की आता लवकरच तुझ्यासोबत माझा मोठा चमत्कार होणार आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही पूर्वी जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे ते देखील आता तुम्हाला इथून पुढे प्राप्त होताना दिसून येईल. ज्या काही आशा आजपर्यंत ठेवून खूप काही निराशा तुमच्या मनात तुम्ही घेतली होती. तुम्हाला खूप काही काळपर्यंत असे वाटायचे की ते माझ्यासाठी अशक्य आहे, पण बाळा, तुमचा देव अफाट शक्ती घेऊन तुमच्या मागे उभा आहे.
तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. बाळा, निश्चिंत राहा आणि प्रत्येक पाऊल उचलताना माझे स्मरण कर. जेव्हा तू खूप मोठे कार्य हाती घेणार आहेस तेव्हा माझे स्मरण कर. तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे. बाळा, तुम्ही घेतलेले नाम कधीही व्यर्थ जाणार नाही. तुम्ही केलेली मनापासून माझी सेवा व्यर्थ जाणार नाही. तुम्हाला ते सर्व काही एकत्रित करून त्याचे फळ नक्कीच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही काळ तू निराशेत काढला आहे. खूप काही संघर्ष देखील केले आहेत आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून तू हे देखील शिकला आहेस की ज्या क्षणाला तुझ्याकडे मदतीला कोणीही नव्हते, कोणीही मदत तुझी करत नव्हते, तू खूप काही प्रार्थना करायचा, पण तसे काही तुझ्या मनाप्रमाणे घडत नव्हते. तेव्हा एक दिवस अचानक तुझ्यासोबत जो काही माझा चमत्कार तुला प्राप्त झाला आहे तो फक्त तुझ्या संकल्पाने, तू केलेल्या मनापासून सेवेने. बाळा, तू जी काही सेवा करत आहेस ना ती मी स्वीकार करत आहे. तुम्ही जेव्हा माझे स्मरण करता, नित्य देवाचे ध्यान, मनन, चिंतन करता, तेव्हा देवालाही तुमच्या कार्यात ती मदत देण्यासाठी तुमच्यापर्यंत यावे लागते. माझ्या प्रिय बाळा, आज देखील तसेच काही घडणार आहे. मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्याशी संवाद साधत आहे. बाळा, हा संवाद तुझ्यात आणि माझ्यात एक असे बंधन निर्माण करत आहे जे गुरु आणि शिष्याचे आहे. आपले नाते जन्मोजन्मीचे आहे. माझ्या बाळा, तुला त्रास होत आहे, एकटेपणा आणि भीती वाटते आहे, पण भिवू नकोस. माझी शांती तुझ्या बरोबर असेल. माझे वैभव आज रात्रीच तुझ्या जीवनात दिसेल. जर तू हा संदेश ऐकत आहेस तर मी तुला सांगू इच्छितो की हा पवित्र संदेश त्यांच्यापर्यंतच पोहोचणार आहे जे माझे प्रिय बाळ आहे आणि ज्यांची माझ्यावर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे. बाळा, इतरांसाठी तो संदेश नाही. ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी तो संदेश नाही. कारण जे माझे आवडते आणि माझे प्रिय बाळ आहे आणि जे माझ्या चमत्कारांवर विश्वास ठेवतात, माझ्या अफाट कार्यावर विश्वास ठेवतात की त्यांच्यासाठी तो चमत्कार घडणार आहे, त्यांची स्थिती परिवर्तित होणार आहे, त्यांच्यासाठीच हा दुर्मिळ संदेश मी देत आहे. बाळा, जर तू यासाठी प्रयत्नरत आहेस की तुला लक्ष्मीची प्राप्ती व्हावी, तुझे खूप काही जीवन सुधारण्यासाठी तू माझ्याकडे जी काही प्रार्थना करत आहेस त्यासाठी बाळा, काही संधी तुझ्यापर्यंत स्वतःहून चालून येतील. बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या कार्यासाठी आणि तुमच्या प्रगतीसाठी निरंतर आहे. आज देखील तुमच्यासाठी मी असे आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुमचे ते क्लेश, ते दुःख, ते संताप आणि ते विरह संपून जाऊन तुम्हाला तो आनंद, ते प्रेम, ते आरोग्य प्राप्त होणार आहे. ज्या बाळांना खूप काही त्रास सहन करावे लागले आहे, ज्यांचे आरोग्य उत्तम नव्हते, त्यांचे आरोग्य इथून पुढे उत्तम राहायला सुरुवात होईल. तुम्ही जे कोणी माझे प्रिय बाळ खूप काही श्रद्धेने तारक मंत्राचे तीर्थ घेत आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्यात अधिकाधिक उत्तम दिवस ते पाहू शकून त्यांचे आरोग्य उत्तम होणार आहे. त्यांच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या होत्या त्या खूप काही कमी होताना त्यांना दिसून येतील.
जे कोणी माझे प्रिय बाळ ते कार्य साधण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहे, त्यांच्या जीवनात त्या अंधारातून त्यांना मुक्तता मिळणार आहे आणि त्यांचे कार्य योग्य मार्गावर पुढे चालून त्यांची प्रगती साध्य होईल. आज त्यांना जी काही नकारात्मक ऊर्जा त्यांच्यात आहे ती देखील निघून जाईल आणि त्यांच्या कार्यात त्यांना अधिक प्रगती प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही निराशेने खूप काही व्याप्त होता तेव्हा तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून देवाकडे येता. तेव्हा मी आज तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून काही ज्ञान देऊ इच्छितो की जेव्हा तुमच्याकडे सुख असो किंवा काही दुःख असो तेव्हा देखील त्या क्षणाला देखील तुम्ही न विसरता ईश्वराचे, भगवंताचे चिंतन करा. कारण भगवंत कृपाळू आहेत, दयाळू आहेत. तुमच्या सर्व काही समस्येचे निराकरण फक्त देव आणि देवच करू शकतात. यावर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी माझा देव महान आहे असे लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या अंतरआत्म्यातली प्रत्येक गोष्ट जाणतात. या क्षणाला देखील स्वामींचे प्रिय बाळ स्वामींना जे काही मागू इच्छितात ते त्यांनी या स्वामींच्या संदेशाच्या माध्यमातून स्वामींना प्रार्थनापूर्वक मागावे. हे श्री स्वामी महाराजा, मी तुमच्याकडे आज विनंती करतो की माझ्याकडे जे काही क्लेश आहेत, दुःख आहे, यातना आहेत, माझ्या आरोग्याच्या समस्या आहेत आणि मला ती आर्थिक प्रगतीचे काही मार्ग दाखवा. त्यासाठी स्वामींना तुम्ही विनंती करा, प्रार्थना करा आणि स्वामी नक्कीच तुमचं ऐकतील. यावर देखील विश्वास करा. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ स्वामींनाही प्रार्थना म्हणेल आणि विश्वासाने स्वामींच्या चरणावर आपले सर्व काही सोपवून निश्चिंत राहील त्याला स्वामींचे चमत्कार नक्कीच प्राप्त होतील. तुम्ही जर स्वामींचे चमत्कार अनुभवले असतील तर होय स्वामी, मी तुमचे अनुभव केले आहेत, मी तुमचे चमत्काराचे अनुभव केले आहेत अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्या जवळून ते दुःख, क्लेश अशा दिशेने काढून घेतील की तुम्हाला त्याची कल्पना देखील नाही आणि तुमच्या दिशेने असे सुख, आनंद, वैभव, आरोग्य आणि तुमच्यासाठी खूप काही आनंदाच्या बातम्या येतील. तुमचे जे काही अडलेले कार्य आहे ते देखील तुम्हाला पूर्ण होताना दिसून येईल. तुम्ही फक्त स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवा. श्रद्धेत अंतर ठेवू नका. देवाची प्रार्थना करत राहा, नामस्मरण करत राहा आणि मनापासून देवावर विश्वास ठेवा की माझे देव महान आहेत. माझे देव जे माझ्यासाठी करतील ते माझ्यासाठी योग्य असेल. ही प्रार्थना तुम्ही स्वामीच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. स्वामी देव तुमच्यासाठी नक्कीच ते चमत्कार घडवून आणतील. तुम्हाला ज्या काही कमतरता आहेत त्या सर्व काही भरण्याचे सामर्थ्य देवा व्यतिरिक्त कुणातही नाही. तेव्हा माझा देव महान आहे. मी देवाचा प्रिय बाळ आहे. माझ्यासाठी माझ्या देवाचे अफाट कार्य सुरू आहे. यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा, होय स्वामी, मी विश्वास करतो. स्वामी देव दयाळू आहेत, कृपाळू आहेत. तेव्हा तुम्हीही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या स्वामींजवळ प्रगट करा, बोलून दाखवा. स्वामी त्या सर्व काही निरसन करण्याचे सामर्थ्य ठेवतात. स्वामी म्हणतात, बाळा, हम गया नहीं जिंदा है. या वाक्यावर जेव्हा तुझे विश्वास पक्का बसेल त्या क्षणाला तुझे कार्य होण्यास सुरुवात होईल. जेव्हा तू माझ्यावर संपूर्ण विश्वास आणि भरोसा ठेवशील,
श्रद्धेने माझ्यापाशी आला आहेस तर माझ्या वचनावर विश्वास ठेव. तू जे काही प्रार्थनेद्वारे माझ्याकडे मागू इच्छितो ते मी तुला देईल. बाळा, सुखी राहा, तुझे कल्याण होईल. स्वामींच्या लीला आणि स्वामींचे चमत्कार ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी अनुभवले असतील त्यांनी होय स्वामी मी ते अनुभवले आहे अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्यावर अफाट प्रेम करतात याचे काही संकेत तुम्हाला मिळतात. ते जर संकेत तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही भाग्यशाली आणि भाग्यवान आहात. उद्याही तुमच्या जीवनात एक नवीन चमत्कार घडणार आहे. या विश्वासाने पुढे चालत राहा. आपल्या कर्मात आणि आपल्या कार्यात मन लावा. देव म्हणतात, जर तू मोठ्यांना मान सन्मान देशील, लहानांना प्रेम देशील, तुझ्या जीवनातील जे कोणी तुला नाते प्राप्त आहे त्याला वेळ देशील, तेव्हा मी तुझ्यावर अधिक प्रसन्न होईल. बाळा, जेव्हा तू श्रद्धेने विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस तर तुला रिकाम्या हाताने जावे लागणार नाही. उद्या तुझ्यासाठी एक मोठा चमत्कार घडणार आहे जे तुला तुझे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी प्राप्त होणार आहे. तेव्हा चिंता सोड, खूप मनातली व्यग्रता सोड आणि नामस्मरण कर. चिंता सोड, चिंतन कर. बाळा, सुखी राहा, तुझे कल्याण होईल. स्वामी भक्त हो, जे कोणी या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहेत त्यांना विनंती आहे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नाम जो कोणी मनापासून जपेल त्याला स्वामी देव प्रसन्न नक्कीच होतील. त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना स्वामी देव नक्कीच पूर्ण करतील. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथून तिथून सर्व काही वाईट विचार, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तिथे सकारात्मक विचार, उत्साह, आनंद, प्रगती येईल. आज जे तुम्हाला स्वप्नासारखे भासत आहे, स्वामी देव उद्या तुमच्या जीवनात ते तुमचे स्वप्न साकार करून देण्यात समर्थ आहेत. तुमचा देव समर्थ आहे. विश्वास ठेवा. देवाचे नाम घ्या, देवाचे ध्यान करा. सर्व काही मंगलमय होईल. केलेली सेवा स्वामीच्या चरणी अर्पण करते. स्वामी देव तुमच्या सर्वांच्या मंगल इच्छा पूर्ण करोत. तुमच्या आयुष्यात शुभ कार्य घडवत. तुमच्या मुलाबाळांना सुखी, समृद्ध, आनंदी ठेवत. तुमच्या मुलाबाळांचे योग्य त्या ठिकाणी शिक्षण आणि पदोन्नती होत. ज्यांना शुभ कार्याच्या इच्छा आहेत त्यांच्या घरी ते शुभ कार्य घडवत. हेच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।